नमस्कार, मी अभिनेता बबन जोशी. मित्रांनो, मुद्दा म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. 2-1 दिवसापूर्वी माझ्या मैत्रिणीची आई बॉम्बे हॉस्पिटलला आजारी होती. मी तिथं गेलो. मी खालीच थांबलेलो होतो. तिथे एक छोटंसं स्टॉल आहे. त्या स्टॉलवर मला काहीतरी पेय असं घेत होतो. तर एक भिक्षेकरी मुलगी, लहान, अगदी 5 वर्षाच्या आतील असेल, जिला बोलता येतं अशी, ती मुलगी तिथे आली आणि ती मला म्हणाली की मला पाणी हवं आहे. एवढ्या लहान मुलाची कुणालाही द्या येणार ना. मी बोललो ठीक आहे. मी दुकानदाराला म्हणालो की बाबा हिला पाणी दे. त्या मुलीने चटकन सांगितलं की मुझे छोटा बॉटल नहीं चाहिए, मुझे बड़ा बोतल चाहिए. मी बोललो ठीक आहे, हिला मोठी बॉटल देऊन टाक. नंतर ती म्हणाली की मला थंड पाण्याची बॉटल पाहिजे. मी बोललो ठीक आहे, हिला एक थंड पाण्याची बिस्लरीची बॉटल देऊन टाक. तिथे ते बिस्लरी ब्रँड अवेलेबल होतं. त्या माणसाने खाली वाकून पाहिलं की एक लहान मुलगी होती. त्याने चटकन ते बूच उघडलं आणि माझ्या हातात दिलं तिला द्यायला. मी बोललो असं का? तर त्याने मला असं केलं. नंतर माझ्या लक्षात आलं की असे हॉस्पिटलच्या ठिकाणी किंवा काही ठिकाणी काही भिक्षेकरू, म्हणजे टिपिकल भाषेमध्ये भिकारी, तुमच्याकडं खायला वस्तू मागतात. मग त्यांना त्या अमुक वस्तू नको असतात, त्यांना पॅकिंग वस्तू हवी असते. आणि 5-10 रुपयाची नको, त्यांना 20-1 रुपयाची जे बिस्किटचा पुडा असेल ना, ते मला दे म्हणून सांगेल. किंवा पॅकिंग लस्सी असेल ती दे म्हणून सांगेल. मग त्या ज्या लस्सीची किंवा बिस्किटची जी पाकिटं आहेत ना, ही मंडळी रिटर्न कुठल्या तरी दुकानदाराला किंवा कुठल्या अन्य व्यक्तीला कमी पैशामध्ये ते देऊन टाकतात. मला पैसे नाहीत माझ्याकडे, हे घ्या पण मला पैसे द्या, कमी पैसे द्या. असे एका माणसाकडे 20 रुपये. मग अशी दिवसभरात कित्येक माणसं येत असतील. हे मला त्या दुकानदारामुळं जाणवलं. खरं तर याआधी काही 15-1 वर्षापूर्वी जे हॉस्पिटलला असाच किस्सा घडलेला होता. जे हॉस्पिटलला जिथे अपघात विभाग आहे तिथे एक PCO बूथ होता, एकच टेलिफोन. आणि त्या टेलिफोनच्या इथे एक व्यक्ती सतत उभा असायचा. तिथे जी माणसं कॅज्युअल्टी म्हणजे अपघात विभाग, तिथे येणारा जो तो टेन्शनमध्ये असतो की त्याच्या माणसाला त्याला ॲडमिट करायचं असतं, उपचार त्याला करायचे असतात, तो त्या माणसांना पकडायचं की मला 1 रुपया दे, टेलिफोनवर माझ्याकडे पैसे सुट्टे नाहीत, मला फोन करायचा, मला 1 रुपया द्या. माणसं पटकन 1-2 रुपये त्याच्या हातात सुट्टे द्यायचे आणि निघून जायचे. कोणी तिथे उभा असला की तो माणूस त्या 1 रुपयाचा कॉईन त्या टेलिफोनच्या बॉक्समध्ये टाकायचा आणि खोटं फोन करायचा. जो एंगेज लागेल, जो रॉंग नंबर असेल, कमी नंबर दाबलेले असतील, तो व्यक्ती गेली की तो 1 रुपया घ्यायचा. असं दिवसभरामध्ये 100-200 रुपये त्याला जागेवर मिळायचे. पट्ट्याने अगदी डोकं वापरून एका जागेवर अप टू डेट कपडे घातलेला. काही वर्षापूर्वी, म्हणजे एक 8-10 वर्षापूर्वी मी हँगिंग गार्डनला होतो. हँगिंग गार्डनला एक माणूस आला आणि मला म्हणतो मला 20 रुपये पाहिजे. मी बोलो बाबा पैसे मिळणार नाहीत, तुला काय खायचं आहे, भूक लागले, खायला देतो. तो बोला ठीक आहे, चलो मेरे को समोसा पाव दे दो. मी गेलो. तिथे समोसा पावाचं दुकान होतं, छोटीसं एक दुकान आहे. मी बोलो ह्याला समोसा पाव द्या. त्याला पैसे दिले, काय 15-20 रुपये होते ते दिले आणि मी तिथून निघालो. तो समोसा मागणारा जो माणूस आहे त्याचं दुर्दैव असं आहे की हँगिंग गार्डन परिसरामध्ये, म्हणजे मलबार हिलला जे कमला नेहरू पार्क आहे त्या परिसरामध्ये बरेचसे दुकानदार मंडळी माझे मित्र आहेत. मी गेल्याबरोबर ज्याने समोसा पाव मागितला होता ना, तो माणूस पुन्हा तो समोसा पाव त्या दुकानवाल्याला द्यायला लागला. हे तेरा समोसा मुझे नहीं चाहिए, मेरे को पैसा वापस दे चल. तो माझा मित्र असल्यामुळे त्याला स्पष्ट भाषेत म्हणाला की खायचं तर हेच का, पैसे बिसे मिळणार नाहीत, निघ इथून. त्याला तो शिव्याशाप देत निघून गेला. आपल्या भावनेशी कसं खेळलं जातं, कसं लुबाडलं जातं.
मित्रांनो, सावध व्हा. तुम्हाला सावध करण्यासाठी कोणीतरी औषधासाठी पैसे मागेल. याच्यात काय होतं ना, की जे यांना खरंच गरजवंत आहेत ना, ते अशा या भामट्यांमुळं ना त्यांना कोणतीच मदत मिळत नाही. विचार करा आणि मग मदत करा. धन्यवाद.